तिन्ही षटमध्ये 3 विकेट घेतले तर निश्चितच संदेश पवार यांच्याकडनं 500 आणि संकेत घोष यांच्याकडनं 15 षट असणार आहेत गावदेवी स्फूट भेंडीपाडा या संघाला. ऋतेश शेलका आणि भावेश शेलका हे सलामीची जोडे आपण पाहतोय गावदेवी स्फोट सष्टीकरपडा संघाच्या बाजून. मॅचला होते सुरुवात. आमचे 2 ऑफिशियल फोन्स सज्ज झालेत. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन डीबीएन लाईव्ह टेक्निकल टीम हे देखील सज्ज झाली आहे. पहिला बॉल बॅट हलकीसे आपण पाहिले तर मग क्रीजला घसरले का मग बॅटला चढू स्पर्श करून निघून गेलाय. 2 पंच जे आहेत विचार विनिमय करतात त्या ठिकाणी आणि योग्य तो डिसिजन मात्र या ठिकाणी पोहोचवला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॅटरला रिमांड वरती घेतलंय 2 पंचांनी. आणि फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट आली आहे. म्हणजेच थोडं प्रेशर आहे ते म्हणजेच पाहायला मिळालंय. अवधेश स्फोट सष्टीकरपडा संघाच्या बाजूनं थोड्याशा अडचणी बाळ्यात कारण महत्वाचा फलंदाज ऋतेश शेलका जो होता तो मात्र बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 या क्रमांकावरती आदेश शेलका हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साइडला आदेश. दोन धावा इथून मात्र पूर्ण केल्याच जातील. 2 धाव फलक पुढे सरकले. विलास दानवा आणि अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती. हो बॅटच्या रडार मध्ये यावेळेस चेंडूला आपण पाहिलं होतं परंतु झेल देखील जबरदस्त घेतला गेला. एलिव्हेशन प्रॉपर करू शकले नाहीये. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज आदेश शेलका मात्र बाद झालेत. प्रयत्नांचा घाम जेव्हा कपालावर चमकतो ना तेव्हा मात्र निश्चितच यश देखील प्राप्त होऊ शकतो. पुढील बॉल हो समोरच्या दिशेने लॉफ्ट केल्या बॉलला चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता रोहिदास वाघात आले आणि निश्चितच त्याच्या बॅट मधनं षटकार मात्र पाहायला मिळाला. या षटकाराच्या 6 धाव फलक पोचलं गेलंय. 8 अंकांवरती 8 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल
पुढील बॉल. ओ यावेळेस ऑन द कार्पेट च्या साइड हा स्ट्रोक मात्र खेळले होते. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेलंय 9 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 5 आणि अजून एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. पुढील बॉल. हो ऑन साइडला खेळले गेलेत भावेश. चांगला स्ट्रोक आहे. विकेटला मात्र चेंडूला जाताना आपण पाहिलं होतं 2 धावा इथून पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय 11 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 11. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये किती धावा या धावफलकावरती जोडल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय वेदांत दिवा. त्याने बॅटिंग खूप चांगली केली होती. इथून अजून धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागणार आहेत. कारण म्हटलं गेलंय हातावरील रेषेत दळलेलं भविष्य पाहू नका. त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. आणि इथून ही जबाबदारी या 2 बॅटरला मात्र घ्यावी लागणार आहे जर चांगला धावफलक उभं करायचं असेल तर. नाहीतर मग गोलंदाज आपण पाहतो वेदांत दिवा आलेत. त्याच्याकडे देखील चांगला खेळ आहे. पहिला बॉल तेज तरार पहाला मिळाला. बॅटकीप थोडीशी वरून फिरली आणि चेंडू आपण पाहिला तसा खालून निघून गेला. पुढील बॉल. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास वाघाच्या बॅटमध्ये एक षटकार आला आहे परंतु यावेळेस वेदांत दिवा आलेत बॉलिंग आणि बॅक टू बॅक 2 चेंडू जे आहेत ते डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. समोरच्या दिशेने गेलेत. खाली क्षेत्र निवडलं होतं परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव ही धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकले पोचलं गेलंय 12 अंकांवरती. पुढील बॉल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. भावेश देखील बीड झालेत. डॉट बॉल. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले होते परंतु झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. भावेशला मात्र परतावा लागेल.
भावेश देखील बाद झालेत. धावफलक 12 असताना मात्र भावेशची विकेट डाऊन झाली आहे. इथून दशरथ शेलका न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. चांगल्या पार्टनरशिप इथून मात्र करावे लागणार आहे. पुढील बॉल वेदांचा. ओ अगदी वेग वाने बॅट या ठिकाणी फिरवली होती. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग हे षटक संपन्न झालंय. या षटकाचा विचार केला तर एक सिंगल धाव आली आहे. पूर्णपणे बंदिस्त केलं. हॅलो पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं. हॅलो पूर्णपणे बॅटरला बंदिस्त केलं गेलं या दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग सुरुवातीला रोहिदास 3 चेंडू खेळले, 1 धाव त्यांनी बनवली. त्याच्यानंतर भावेश 2 चेंडू खेळले, 1 डॉट आणि 1 झेल. आणि शेवटचा 1 बॉल दशरथ खेळले गेले, तो देखील आलाय डॉट. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग दुसरं षटक संपन्न झालं. अगदी यशस्वी षटक पाहायला मिळालं. धावफलक 12 वरती आपल्याला पाहायला मिळेल. संदीप सातवी तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला घाई करायची, टाइम इज मनी. वेल खूप मौल्यवान आहे मित्रांनो, वेळेकडे देखील लक्ष असू द्या. संदीपचा पहिला बॉल तो देखील डॉट आलाय. रोहिदास वाघातला आपण पाहतोय, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला देखील बंदिस्त केलं गेलं. आतापर्यंत आपण पाहिला संदीप याचा खेळ तर एकूण किती चेंडू खेळलाय संदीप? संदीपचा रेकॉर्ड काय आहे? रोहिदासचा 7 चेंडू आणि 8 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. एक षटकार देखील आला. 8 चेंडू भरपूर खेळला गेला. इथून अजूनही वेल गेली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 2 मोठे स्ट्रोक सामन्यामध्ये वापसी करून देतील. हो यावेळेस आपण पाहतोय खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्र निवळलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 16 अंकांवरती. पुढील बॉल हो आखो टप्प्याची लेन. काय जबरदस्त बॉलला फेक केलं, बॉलच्या रेषेमध्ये आलंय आणि त्याच्यानंतर बॉलला रेट केलं. जबरदस्त हा यशस्वी स्ट्रोक पाहायला मिळालाय रोहिदास वाघाच्या बॅट मधनं. षटकार धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. अजूनही आपण इथून पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक केले गेले. क्षेत्रक्षक लांब आहे. ओ 1 बाउन्स निश्चितच फील्ड केलं गेले. अनिकेत आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेनं धाव फलक पोचलं जाईल 24 अंकांवरती. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खड़ा वही है सबसे बडा. आणि यावेळेस रोहिदास कानात फ्रेम मध्ये आले होते परंतु त्याला देखील घेतलं यावेळेस बाद. 24 धावसंख्येवरती गाडी स्टॉप झाली आहे.
ती म्हणजेच गावदेवी स्फोट षष्टीकरपाडा या संघाची. इथून 25 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये गावदेवी स्फोट भेंडीपाडा ए या संघाला. चला घाई करायची. चला सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेला संघ जंबे स्फोट डोंगरीवाडा, त्याच्यानंतर गावदेवी स्फोट शिलोदर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. गावदेवी स्फोट शिलोतर अँड जयंबे स्फोट डोंगरीपाडा. डोंगरीपाडा संघाचे आलेले आहेत गावदेवी स्फोट शिलोतर. आपण या ठिकाणी ड्रॉ करतो, प्लीज आपण यायचं आहे. प्रवीण परेड. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतो. चला मॅचला झाली सुरुवात. ओ पहिला बॉल तेज तरार होता. डिसिजन पेंडिंग आहे. दोन बॅटर आपण पाहतो, वेदांत दिवाण आणि की दळवी. यस फलंदाज बाद असणार आहे. बॅटच्या हलकीसे स्निक लागली होती आणि त्याच कारणास्तव फलंदाज बाद असेल वेदांत दिवा. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करूया. सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेले दोन संघ जयंबे स्फोट डोंगरीपाडा आणि गावदेवी स्फोट शिलोतर. दोन्ही संघाने दोन्ही कर्णधार आहे आपल्याकडे. दोघांनी एक एक चिठ्ठी उचलायची आहे. तो मॅच खेळवला जाईल. जी चिठ्ठी राहील त्या बॉक्स मध्ये तिला आपण पुढे चाल देणार आहोत. यस विजय संघाला बाय आहे. चला टॉस देखील लगेच उडवून घ्या त्यांचा.
विजय संघाला पुढे चाल मिळाली आहे. हो, यावेळेस भरपूर चुका करतायत यष्टी रक्षक दशरथ. इथे जर झेल पकडला असता तर थोडासा खेळ देखील बदलला असता. चला, टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र झाला. धाव फलकावरती एक सिंगल धाव. टॉस जिंकला सिलोतर संघाने. डिसिजन बॉल फर्स्ट. हो, यावेळेस आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी भावेश शेलका करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चुका चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. बाईच्या स्वरूपामध्ये धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक एकने पुढे सरकला पोहोचला गेलाय. दोन्ही अंकांवरती 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. लक्ष आहे 25 धावांचं आणि या 25 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना भावेश शेलकाची पहिल्या ओव्हर मध्ये दमदार गोलंदाजी आपण पाहतोय. चार चेंडू त्याने फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट आला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये संदीप सातवी हा बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल हवाई स्ट्रोक केले गेले. समोरच्या दिशेने दशरथ आहेत प्रेम मध्ये. पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल मिस्टर संदीप सातवी. हा खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद, थँक्यू सो मच. एक चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. न्यू बॅटर हर्षल दिवा आलेत. हर्षद दिवा मैदानाच्या आतमध्ये. हा जो संघ मॅच जिंकेल ना त्याच्याकरता डबल धमाका. बाय देखील मिळाली गेली आहे कारण चिठ्ठी निघाली विजय संघाची. म्हणजे जो संघ विजय होईल त्याला एक विजय नाही तर डबल विजय प्राप्त होईल. हे देखील लक्षात असू द्या. परंतु यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला मिस्टर भावेश शेलका या गोलंदाजाचा. पुढील बॉल हो, अजून एक डॉट बॉल येतोय. वाह, काय जबरदस्त ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये 25 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात भावेश शेलका या गोलंदाजानं. आता मात्र 12 चेंडू जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे, हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला क्रिकेटच्या पटलावरती हसावं लागतं तर कुणाला क्रिकेटच्या पटलावरती रडावं लागतं. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्याकरता. अजूनही आपण पाहिलं तर मग 23 धावांची आवश्यकता. 11.50च्या सरासरीने अजून सुद्धा धाव फलक पुढे न्यायचा आहे दोन्ही षटकामध्ये. अनिकेत वरती यावेळेस सर्वांच्या नजरा आहेत. मागच्या मॅच मध्ये अनिकेतने चांगली बॅटिंग केली होती परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गौरव जाधव आलेत नंबर 2चं षटक टाकण्याकरता. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता 23 ची गरज. हा एक विजय नाही तर डबल विजय प्राप्त होईल हा मॅच जिंकणाऱ्या संघाला. गौरव जाधवचा पुढील बॉल हो, सुंदर चेंडू हाताळणी. वाह, वेगवान चेंडू हाताळला गेलाय. जबरदस्त हा वेग भन्नाट आहे गौरव जाधवकडे.
आणि पूर्णपणे वेगावरती स्वार झालेत गौरव आणि वेगामध्ये बीट केलंय. अनिकेत दलवी आहेत ऑन स्ट्राइक वरती. 11 मध्ये अजून बनवायचे आहे 23. मॅच हळूहळू फसू लागलाय. गावदेवी स्फोट भेंडीपाडा ए संघाकरिता समोरच्या दिशेने खेळले गेले. दशरथ आहेत फ्रेम मध्ये. चांगली फिल्डिंग. एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली. कदाचित तिसरी होईल का, परंतु नाही असं उत्तर आले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हर्षदला मात्र परतीचं तिकीट या ठिकाणी मिळालं गेलंय. दोन धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज हर्षद दिवा मात्र बाद झालेत. न्यू बॅटर निलेश दलवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दहा चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. पुढील बॉल. ओ यावेळेस चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा पाहायला मिळालाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 चेंडू 20 ची गरज. गौरवचा पुढील बॉल. हवाई स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांकरता आलाय षटकार. 6 धन्यवाद. थँक्यू सो मच. जी हवा जी चुरस निर्माण झाली होती ना, ती मात्र या षटकाराने थोडीशी कमी झाली आहे. म्हणूनच म्हटलं गेलंय आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. आणि तो वजीर ठेवलाय सोबत मिस्टर अनिकेत दलवीनं ठोकलाय षटकार. पुढील बॉल. हो यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी हाताळली गेली आहे. अगदी बॅटरच्या नाका जवळून हा चेंडू मात्र निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये. चेंडू शिल्लक असतील 8 आणि धावांची गरज आहे 14. 8 चेंडू 14. पुढील बॉल. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू येतो डॉट. चांगले वापसी केले मिस्टर गौरव जाधव या गोलंदाजानं. क्रिकेटच्या पटलावरती नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये. नशीब बदलायचं असतील तर संघर्षाच्या घामानं मात्र भिजावं लागतं. 7 चेंडू 14 ची गरज आहे. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. जबरदस्त वापसी केली आहे गौरव जाधवनं. षटकार आला होता 4थ्या बॉल वरती, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक बघण्यालायक आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र 6 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. मॅच थोडासा मात्र कठीण झालाय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा या संघाकरता. 6 चेंडू 14. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतो मिस्टर निलेश दलवी आणि त्याच्याकरता पारितोषिक आहे. पद्मन शेलका आपण थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहता त्यांच्याकरता पारितोषिक आहे. किती 500 रुपयाचा कॅश प्राइज. नाव काय?
प्रकाश भोईर यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश. हो ॲप ट्रॅकर बॉल होता उडवलाय समोरच्या दिशेनं परंतु पकडलाय शेल आणि समाप्त झाला आहे निलेश दलवीचा खेळ. धन्यवाद थँक्यू सो मच. हा मॅच जर या ठिकाणी जिंकला गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा ए संघानं तर गणेश दिवा उर्फ गणू यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याच नंतर आजच्या दिवसामध्ये जर गटातून निघाले तर मग 15 टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून असतील. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 14. 5 चेंडू 14ची गरज. निलेश दिवा यांच्याकडनं उदय दिवा करता 2 षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते. आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते. फक्त तुमच्या मनातील विचार हे नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत. पॉझिटिव्ह विचाराने निश्चितच खेळ इथून मात्र करावं लागणार आहे. 5 चेंडू 14. आडबा बॅटनं खेळण्याची मानसिकता पण आमच्याकडे बल्लेत. हा चेंडू आहे वाईट 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 आलाय म्हणजेच मॅच हलकासा झाला आहे टाईट. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 13ची गरज. मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये कारण मॅच हा खूप महत्वाचा आहे. इथून जर एक विजय हा प्राप्त केला तर एक नाही तर तुम्हाला हा डबल विजय प्राप्त होईल कारण चिठ्ठीमध्ये विजय संघाची चिठ्ठीमध्ये आपण पाहिलं तर मग विजय संघाचं नाव निघालंय. पुढील बॉल हो यावेळेस ब्लॉक हालमध्ये चेंडूच्या हाताळणी केली आहे. उदय दिवा पूर्णपणे बीट झालेत. 4 चेंडू आता मात्र 13. मॅच थोडासा हार्ड झालाय. उदय याने मॅच जिंकवला तर नरेंद्र दिवा यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पारितोषिक लागलं गेले मनोबल वाढवण्याकरता परंतु बॅटिंग देखील करावी लागणार आहे. ओ वाडबा पाटनं चेंडूवरती प्रहार केलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील का परंतु नाही असं उत्तर आलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. उदय दिवा या खेळाडूला डगआउटच्या आशयाला 3 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 3 चेंडू 12. अजून ही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 3 चेंडू 12. कोण जिंकणार हा मॅच. नायक नाही तर इथे मात्र खलनायक बनावा लागणार आहे. अनिकेत दलवी याला नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विलास दानवा. मॅच थोडासा सोपा होता ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस परंतु तो मॅच थोडासा कठीण केला गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाच्या फलंदाजाने. 3 चेंडू 12ची गरज. प्रेशर प्रेशर आहे प्रेशर आहे गोलंदाजावरती देखील. 2 षटकार मारले तर सुनील वाडकरना देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही असं उत्तर आलंय. अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा आहे. 2 चेंडू 10ची गरज. 2 चेंडू 10. ताट आहे कणा मोडेल पण वाकणार नाही. संकटाला एकता तोंड देईन परंतु परिस्थिती समोर झुकणार नाही. इथून मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत हा मॅच जिंकण्याकरता अनिकेत दलवी याला 2 चेंडू 10ची गरज. हो अखो टप्प्याची लोन होती पूर्णपणे बॅटर या ठिकाणी मिस झालेत.
आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 10. आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा आणि हायलक टीम गावदेवी स्फोट भेंडीपाडा ए संघ. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 25 धावा इथून मात्र चेस करायच्या होत्या परंतु त्या चेस करण्यामध्ये असफल ठरली आहे टीम गावदेवी स्फोट भेंडीपाडा आणि पूर्णपणे त्या धावा डिफेंड केल्यात साष्टीकर पाडा या संघानं. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय